विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने हिला गुरुवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे। पोलिसांच्या मागणीवरून पोलीस कोठडीचे अधिकार राखून मनीषाला न्यायालयीन कोठडी दिली आहे। मनीषा तपासात सहकार्य करत नाही, उडवाउडवीचे उत्तरे देत असून जाणीवपूर्वक माहिती सांगण्यास टाळाटाळ करत आहे। अजून काही साक्षीदारांकडे तपास करून नवीन गोष्टीचा उलगडा झाल्यावर पुन्हा त्याचा मनीषाकडे तपास करावा लागेल, असे कारण पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे। त्यामुळे वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा न्यायालयीन आणि पोलीस कोठडीचा खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे। दुसऱ्या दिवशी 19 एप्रिल रोजी डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे वळसंकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली। या प्रकरणात मनीषाला सुरुवातीला 3 दिवसांची, त्यानंतर 2 अशी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। या पोलीस कोठडीच्या कालावधीत पोलिसांच्या हाती ठोस पुरावा न लागल्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करण्याचे कारण देऊन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती। त्यावेळी पोलिसांनी पोलीस कोठडीचे अधिकार स्वतःकडे घेतले होते, पण त्या 14 दिवसात एकदाही पोलिसांनी तिची कोठडी घेतली नाही। त्या काळात देखील पोलिसांना ठोस असे काहीही अटी लागले नाही। 2 दिवसांपूर्वी मनीषाच्या 3 बँक खात्यातील रक्कम व मोबाईलच्या फोन पेवर झालेले 3 वर्षातील व्यवहार याचा आधार घेत पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणाला आर्थिक वळण दिले। त्यावर पोलिसांना न्यायालयाकडून मनीषाची 2 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली। पोलीस कोठडी संपल्यानंतर आज तिला पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले होते। नियमित कोर्ट विक्रमसिंह भंडारी रजेवर असल्याने SN रथकंठवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली। पोलिसांनी पुन्हा मनीषाच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली। त्यावेळी पुन्हा एकदा पोलीस कोठडीचे अधिकार राखून ठेवले। 27 मेपर्यंत मनीषा आता न्यायालयीन कोठडीत राहील। मनीषा मुसळे माने हिच्या आर्थिक त्रासामुळे आणि त्यातून डॉक्टर शिरीष वळसंकर यांना दिलेल्या धमकीतून डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांचा आहे। मात्र कोट्यावधींची मालमत्ता असलेले डॉक्टर वळसंकर हे आर्थिक बाबींवरून आत्महत्या करतील हे त्यांच्या निकटवर्तीयांना मान्य नाही। डॉक्टर वळसंकर यांना कौटुंबिक त्रासाला सामोरे जावे लागत होते। त्यामागे त्यांची सून डॉक्टर शोनाली असल्याचीही चर्चा आहे। पोलिसांनी त्या बाजूने तपास करावा अशी त्यांना अपेक्षा आहे।